गौरी आवाहन. गणपती उत्सवात गौरी पूजन हे एक विशेष स्थान राखून आहे. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी गौरीचे आवाहन केले जाते. काही ठिकाणी त्यांना महालक्ष्मी, शिवाची पत्नी पार्वती किंवा गौरीदेवी मानून पूजले जाते. गौरी आवाहन कसे केले जाते? 1. संध्याकाळी शुभ मुहूर्तावर घरातील स्त्रिया मुख्यतः गौरींचे आवाहन करतात. 2. पवित्र कलश स्थापन करून त्यावर नारळ ठेवतात. हाच कलश म्हणजे गौरीचे रूप. 3. काही घरात गौरी मूर्ती मातीच्या, धातूच्या किंवा सोन्याच्या स्वरूपात आणतात. 4. सुपारी, तांदूळ, फुले, दुर्वा, वेलची, हळद कुंकू, साडी, दागिने अर्पण करून त्यांना सुशोभित करतात. 5. स्त्रियांनी ओवाळणी करून गाणी, स्तोत्रे, आरत्या म्हणाव्यात. 6. यावेळी गौरी गणपतीचे नाते अधोरेखित करण्यासाठी गणपतीला गौरीसमवेत पूजतात. गौरी आवाहनाचे महत्त्व. संपत्ती आणि ऐश्वर्याचे प्रतीक, गौरी म्हणजे महालक्ष्मीचे रूप. त्यांच्या आगमनाने घरात धन, धान्य, समृद्धी येते असा विश्वास आहे. कौटुंबिक सौख्य. स्त्रिया विशेषतः गौरीच्या पूजेत सहभागी होतात, कारण गौरीला सौभाग्य व पतीचे दीर्घायुष्य देणारी मानले जाते. मुलींसाठी मंगलकामना. अविवाहित मुली उत्तम वरासाठी गौरीला प्रार्थना करतात. निसर्गाशी नाते. गौरी पूजेत धान्य, फळे, फुले, पाने यांचा समावेश असतो. त्यामुळे निसर्ग संपत्तीचे महत्त्व मान्य केले जाते. सांस्कृतिक बंध. या दिवशी नातेवाईक, शेजारी, मैत्रिणी एकत्र येतात. हळदी कुंकूचा कार्यक्रम होतो. त्यामुळे आपुलकी, एकत्र येणे यांची परंपरा जपली जाते. थोडक्यात, गौरी आवाहन हे घरातील स्त्रियांचे श्रद्धा, भक्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे.